हॅलो, नमस्कार मंडळी. मी अमृता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते अमृता व्लॉग्स मध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे आणि मजेतच असाल, कारण आता दिवाळी झाली आहे, फराळ करून झालेला आहे. तर दिवाळीच्या गडबडीत कवितांचा व्हिडिओ काही जमला नाही, तर त्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे एक छानशी सुंदरशी अशी कविता. आपल्या सगळ्यांनाच आवडेल आणि विशेषतः लहान मुलांना खूप आवडेल अशी ही कविता आहे. कवितेचा विषय आहे आजोबा. आजोबांचं व्यक्तिमत्व कसं असतं हे दाखवून देणारी अशी ही कविता आहे. तर आजोबा आणि नातवाचं नातं हे जिव्हाळ्याचं असतं, खूप प्रेमळ असतं. आपले आजोबाच एकदम प्रेमळ, थोडेसे खोडकर, कधी कधी गोष्टी सांगणारे, कधी कधी भविष्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी सांगणारे असे असतात. तर ही कविता आहे कवयित्री शांताबाई शेळके यांची. त्यांच्या सगळ्याच कविता खूप अर्थपूर्ण असतात आणि ही कविता सुद्धा खूप छान सुंदर आहे. तर ऐकूया आपण आजची कविता. आजोबांचे वय आता 70च्या पार गेले. आजोबांचे वय आता 70च्या पार गेले. उभे आयुष्य पिकून फळ गळावया आले. उभे आयुष्य पिकून फळ गळावया आले. जुना कसदार देह बळकट अंगकाठी. जुना कसदार देह बळकट अंगकाठी. किती पाहिले भोगिले सांगे भाळावर आठी. किती पाहिले भोगिले सांगे भाळावर आठी. रीते घर हिंडताना भिंती पुढे पुढे येती. रीते घर हिंडताना भिंती पुढे पुढे येती. भूते भूतकाळातली फेर धरून नाचती. भूते भूतकाळातली फेर धरून नाचती. कधी कातर वेळेला मन उदासीन भुके. कधी कातर वेळेला मन उदासीन भुके. धुरकटकाचा आड दाटे आठवांचे धुके. धुरकटकाचा आड दाटे आठवांचे धुके. अलीकडे रात्र रात्र दिव्यामध्ये जळे वात. अलीकडे रात्र रात्र दिव्यामध्ये जळे वात. जागणाऱ्या वार्धक्याला गाथा पोथीची सोबत. जागणाऱ्या वार्धक्याला गाथा पोथीची सोबत. सुख दुःखांचा हिशेब वजाबाकी एक झाली. सुख दुःखांचा हिशेब वजाबाकी एक झाली. काही हातात न आले शून्य शून्यात मिळाले. काही हातात न आले शून्य शून्यात मिळाले. तरी आजोबांच्या मनी काही नाही खळमळ. तरी आजोबांच्या मनी काही नाही खळमळ. साऱ्यांसाठी ओठांवर आशीर्वादच केवळ. साऱ्यांसाठी ओठांवर आशीर्वादच केवळ. संसाराच्या स्मरणात देह कधीचा घातला. संसाराच्या स्मरणात देह कधीचा घातला. आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला. आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला. ओढ मातीची मातीला. किती सुंदर आणि छान अशी कविता होती ना. आजोबा हे व्यक्तिमत्वच असं आहे की आपल्या आयुष्यात किती काही घडू दे किंवा आपल्याशी कोणी कसंही वागू दे, पण आजोबा आपल्यावर निव्वळ प्रेमच करतात, निस्वार्थ प्रेम करतात आणि सगळ्यांसाठी त्यांच्याकडे फक्त आशीर्वादच असतात. अगदी लहानपणापासून आपण मोठं होईपर्यंत आजोबा आपल्यासाठी सगळं करत असतात. तर आपलीही काही जबाबदारी असते की आपण आजोबांशी 4 शब्द बोलावेत, त्यांना कधीतरी फोन करावा, त्यांची विचारपूस करावी. तर असं सगळं आपण करूच शकतो. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं तुमच्या आजोबांशी असलेलं नातं कसं आहे हेही मला कमेंट करून सांगा. आपण भेटूयाच पुढच्या एका छानशा कवितेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.